चं जीवन काहीच करता येत नाही याला. मग योगी झाला म्हणून काय झालं, त्याला सुद्धा तेच आहेत. म्हणून हे दोन जण आहेत. भक्त्या युक्तो योग बलेन चैव अभ्यास योगेन ततो अभ्यास योगेन. आणि ज्ञानोबरांची ओवी तर इतकी सुंदर आहेत. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना. त्याच्यावर ओव्या पहा किती सुंदर आहेत. ते सदभ्यासे निरंतर. सदभ्यासे सतचा अभ्यास. अभ्यास कोणता केला पाहिजे, सत्य काय आहे त्या सत्याच्या शोधण्याचा अभ्यास. तेवी सदभ्यासे कधीतरी नाही, वर्षातून एकदा सप्ताह असतो, ज्ञानेश्वरी ऐकायला मिळते असं नाही. निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. काय सुंदर शब्द आहेत बघा. चित्त परमपुरुषाकडे लावायचं, बुद्धी अभ्यासामध्ये लावायची. शरीर कोण, देह असो माझा भलत येठ आहे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. ह्या ओवीचाच तो अनुवाद आहे अभंग. म्हणजे चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. अभ्यास योग युक्तेन. याच्यावरच्या ओव्या इतक्या सुंदर आहेत महाराज. चित्ताशी परमपुरुषाची मोहर म्हणजे काय, चित्त घरापुरतं मर्यादित नाही, शरीरापुरतं मर्यादित नाही, जगा एवढं चित्त झालेलं असतं महात्म्याचं. ना तरी समुद्रची होणी ठेले. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात तेवी चित्ताचे चैतन्य झाले. बघा याला अभ्यास म्हणतात. तेवी सदभ्यासे निरंतर. खूप संकोचित नाही जीवन त्याचं. आणि समुद्रामध्ये पवित्र गंगा जशी मिळते तसं घाण गटर सुद्धा मिळतं. काही फरक पडत नाही समुद्राला. समुद्रावर लोक चर्चा पण करत नाहीत समुद्र घाण आहे का चांगला आहे म्हणून. किती गटर समुद्रामध्ये मिळाले आणि किती नद्या समुद्रामध्ये मिळाल्या आणि किती पवित्र मिळाल्या. यमुना मिळाली काही नाही, गंगा मिळाली काही नाही, गटर मिळालं काय. नदीच्या बाबतीत चर्चा होते पण समुद्राच्या बाबतीत चर्चा होत नाही. तसं मानवी जीवनामध्ये गटारासारखी माणसं मिळाले काय आणि गंगेसारखे पवित्र साधक मिळाले काय. तेवी चित्ताचे चैतन्य झाले. आणि शब्दाचे प्रयोग पहा कसे. तेथ याता यात निमाले खरा आनंदचे. प्रत्येक क्षण साधू स्वतः करता जगत असतो, स्वतःच्या मस्तीमध्ये असतो, स्वतःच्या आनंदामध्ये असतो. मरणाचं भय गेलेलं असतं. म्हणून आपलं आणि विदेशातल्या लोकांचं काय आहे. मुस्लिम धर्मामध्ये एकच जन्म सांगितलाय, ख्रिश्चन धर्मामध्ये एकच जन्म सांगितलाय. म्हणून जगण्याची घाई करतात, खूप दारू पितात. आणि अतिरेक झाला म्हणजे काय, आता ते शरीराला तर पचनी पडलं पाहिजे. ते तुमच्याकडे पैसा आहे म्हणून किती खायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण मशीनची ताकद पाहिजे ना तेवढं पचवायची. जन्म कमी आहे म्हणून भोगाचा अतिरेक जास्त आहे. आपल्याकडे उलटे आहे. साधू होत जा, भोगातलं रहस्य कळत जाईल. क्षणासाठी जीवन गुंतवून घेत नाहीत साधू. तेवी चित्ताचे चैतन्य झाले. चित्त व्यापक झालं याला महत्वाचं नाही, चैतन्यमय आनंदमय चित्त झालं. आणि मग शरीराकडे कोण पाहायला लागलं. संसार तो कोण लेखे. देह आणि देह संबंधी असणारा संसार. कारण की शेवटी मनुष्य बुद्धीने अजरामर होतो, शब्दाने अजरामर होतो, अभंगाने अजरामर होतो, शरीराने अजरामर होत नाही. हा एक प्रकार आहे. आणि जो योगी आहे चांगदेवासारखा खूप जीवन जगतो या जगामध्ये, पण सगळे दुखीच. एखादा साधू जर प्रसिद्ध झाला, माझं बोलणं नीट ऐका बरं का,
खूप गर्दी लागते त्याच्याकडे, पण चांगला माणूस एकही नसतो. कुणाचं पोट दुखतं, कुणाला भूत लागलेलं असतं, कुणाचं मन नाही, कुणाला मूल होत नाही, सगळे दुःखी लोकांची गर्दी जाते. आज मोठे मोठे तीर्थक्षेत्र पहा तुम्ही आणि नीट अभ्यास करून पहा. कशा करता यात्रा करतात? काही नाही, नोकरी लागत नव्हती, मिळाली. मन शांत होत नव्हतं, मिळालं. काही कारण सांगतात. जो चमत्कार करणारा संत आहे ना, लोक त्याच्याकडे जाणारच. आमच्या आळंदीला कुणी जातच नाही. आणि मला सुद्धा विशेष वाटतंय बरं का, चमत्कारावर लोकांचा विश्वास आहे, छोट्या छोट्या चमत्कारावर आहे. मी म्हटलं एकाला, रे आमच्या माऊलीने भिंत चालवली, रेडा बोलवलाय, तेवढे सगळे अंधश्रद्धा आहेत. मग तुझ्या साधूने काय केलंय? दिवा लावलाय, ते खरं आहे का? म्हणजे ते खरं आहे. पाण्याचा दिवा लावला, हे खरं आहे. रेडा, अरे अंधश्रद्धा सगळीच मानणं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्याने लिहिलेला आहे, तिथे अंधश्रद्धा काय कामाची तुझी? भेदभाव करतो मग आणि प्रभाव असतो. दुखी लोकांचा समुदाय म्हणून योगी सुद्धा कंटाळतो, राहू इच्छित नाहीत. किती लोक आहात तुम्ही? काही डॉक्टर आहात? सोल्युशन काढणारे माणसं आहात? आलं की प्रत्येक माणूस दुःख, प्रत्येक माणूस दुःख, प्रत्येक गर्दीच गर्दी झाली दुःखाची. आणि हा मनुष्य नीट करतो, कळाले की लोक जातात. दुःखाचं कारण असणारं शरीर, त्या शरीरावरचा मोहच साधू काढून टाकतो. मग शरीराची किंमत ठेवत नाही. आणि योगी सुद्धा आपलं शरीर संपवत असताना 6व्या अध्यायामध्ये पण वर्णन आहेत आणि 8व्या अध्यायामध्ये पण आहे. भ्रोर मध्ये प्राण, भोईच्या मध्यभागी संपूर्ण शरीरातल्या प्राणाला आणतो आणि एक एक भूत एकेकामध्ये मिक्स करत करत जातो. पृथ्वी जलामध्ये, जल अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, असं स्वतःची पंचमहाभूत समाप्त करत आणतो आणि स्वतःला हे करून टाकतो, व्यापक होतो. ही एक प्रक्रिया आहे. पण आता मी तुम्हाला काल हे 2-3 वर्ण पुन्हा सांगितले. ज्ञानी, योगी, अभ्यासू, निष्काम कर्मयोगी, आणि सगळ्यात शेवटी जे सांगितलेलं अनन्य चेता सततम योमाम स्मरती नितिशा. वारकरी संप्रदायातला जो भक्त वर्ग आहे तो शरीराची चिंता करत नाही. तो त्याचं कारण असं असतं, वैष्णव जे भक्त असतात ना, ते पूर्णपणे देवावर आधारित असतात. अर्थ कळतोय का तुम्हाला? पूर्णपणे देवावर आधारित असतात. त्यांचं काहीच नसतं. न ते स्वतःला अभ्यासू समजतात, न चिंतक समजतात, न योगी समजतात, न ज्ञानी समजतात. तो माझा आहे आणि मी त्याचा आहे, एवढंच नातं असतं. नामदेव महाराजाप्रमाणे काही नाही जीवनामध्ये. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे, या 2 पदार्थाच्या अतिरिक्त भक्ताच्या जीवनामध्ये तिसरा नसतोच. त्याला अनन्य म्हणतात. अनन्य नसतोच जगामध्ये. म्हणून कोण काय बोलतंय, कोण काय चिंता करतंय, कोण निंदा करते, कसलीच दखल घेतली जात नाही. म्हणून वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांचा इतिहास तपासून पहा. त्यांच्या जीवनापेक्षा त्यांची समाधी अतिशय सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. एक अभंग आहे तुकोबारांचा, तुम्हाला कळेल न कळेल काही माहित नाही. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम, आठवाला माय बाप येईल काय मुळ नेलो. गोड अभंग आहे. सनकादिकांना निरोप पाठवतात. संत हे अजरामर असतात, हा सिद्धांत पक्का करा बरं का. केमिकल युक्त, रसायनयुक्त शरीर त्यांच्याकडे नसतं, पण ते व्यापक असतात, अजरामर असतात. नमे भक्त प्रणश्यती, माझा भक्त नष्ट होत नाही. वायवीय शरीर असतं साधू संतांचं, संपूर्ण जगात फिरत असतात. म्हणून ते ईश्वराला आणि संतांची पूजा करायची असते. सनकादिकांना सांगितलं आणि भगवंताचा निरोप त्यांना दिला. आणि भगवंत येणार आहे
अशी चाहूल तुकोबरायांच्या अंतःकरणाला लागली. एक शुद्ध अंतःकरण ज्या लोकांचं असतं ना, घटना घडण्याच्या पूर्वी त्यांना अंदाज येतो. हे शुद्ध अंतःकरणाचं लक्षण. होईल ना होईल, मनुष्य खरा बोलतो का खोटं बोलतो, हे सगळं अंदाज आलेला असतो. धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, कुठल्याही पुस्तकाचा अभ्यास न करता अंतःकरण, शुद्ध अंतःकरण साक्षी असतं. घडणाऱ्या घटनेचं प्रतिबिंब अगोदर पडतं त्यांना. भगवंत येणार आहे असं जड शरीराला तुकोबरायच्या ते जाणवायला लागलं. चिन्हे उमटती अंगी, शरीरामध्ये. मग आता दोन प्रकारचं चिन्ह आहेत. साधारण माणूस जर मरायला लागला ना तर त्याला घरारा सुटतो. माहिती तुम्हाला? तर पोरच बसले त्यांना काय माहिती. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता. जे बांधलेलं आहे ना, याला दोरे बांधलेले म्हणतात, आणि याच्यातलं एखादं सूत्र जर कमी जास्त झालं ना, एरवी आयुष्याचे भूताची उमटे खडाडता. या शरीरातले पंचमहाभूत एकमेकाला भांडायला लागतात. डॉक्टर सांगतो वात वाढलाय, पित्त वाढले, कफ वाढले, हे सगळं पंचमहाभूत शरीरामध्ये भांडतात. भूताची उमटे खडाडता. न मरणारा माणूस शेजारी उभा असतो, ती त्याची तडफड पाहतो आणि घाबरून जातो. तो काय, न मरतीयाच्या चित्ता युगांतो नव्हे, तो घरारा सुटतो. आणि मनुष्य तोपर्यंत निरोप देत नाही जोपर्यंत घरारा सुटत नाही. आणि एकदा श्वासाचा आवाज बदलला, घरारा सुचला की तास दोन तास तो घरारा असतो. लगेच मग घरातले माणसं सांगतात आता वेळ संपली. याला म्हणतात शरीरातलं मृत्यूचं चिन्ह. आणि मग ते निरोप पाठवतात. तास दोन तासाचं गिऱ्हाईक आहेत. घरारा, इथं नरड्यात आवाज यायला लागतो, शरीर घरघर करायला लागतं, त्यालाच घरारा म्हणतात. डोळे वेगळे दिसतात, कान वेगळे दिसतात, तो कोणालाच ओळखत नाही. त्यावेळेस लोक हाणतात पायाला, बाबा बाबा ओळखलं का? तो दुसऱ्यालाच पाहत असतो. यमदूत आलेले असतात, घरारा म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला घरारा नाही आहे, शरीर पुलकित झालेलं आहे. चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम. उत्तम उत्तम शकुन शरीरामध्ये होतात. कधी कधी जर चांगलं होणार असलं ना तर शरीर पूर्णपणे प्रसन्न असतं. आजारी माणसाच्या चेहऱ्यावर सुद्धा टवटवी दिसते, अनुकूल वातावरण असेल तर. आणि जर काही प्रतिकूल घडलेलं असेल किंवा प्रतिकूल होणार असेल ना तर कारण नसताना चेहरा काळा पडतो. आपण विचारतो काय आजारी आहे का? नाही, चेहरा जरा उदास वाटत दिसतो. नाही, सकाळपासून तब्येत जरा बरोबर नाही, त्याला जबरदस्ती तब्येत खराब करावी लागते. आणि योग्य अनुकूल वातावरण घडणार असेल, शरीर प्रसन्न असतं. चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम. आठवला माय बाप, भगवंताची आठवण झाली आणि असं वाटतंय काहीतरी निरोप येईल काय मुळे नेनो. कधी कधी असं वाटतं आज पैसे येतील. मी माझ्या बाबतीत बोलतोय बरं. कुणाला असं वाटतंय आज जरा चांगलंय, तारीख येते का काय कुणाला माहिती. एखाद्याला वाटतं आज जरा भोजनाचं निमंत्रण येईल, कुणाला असं वाटतं आज जरा जेवण चांगलं होईल, असं वाटतं त्याला. आठवला माय बाप, येईल का कुठं ना कुठून तरी निरोप येईल काय मुळे नेनो. हे जे मूळ शब्द आहे ना, निरोप आहे ना, याची पूर्व सूचना आपल्या अंगाला मिळत असते. त्याला इंग्लिशमध्ये टेलिपॅथी म्हणतात. आणि हा प्रयोग विज्ञानामध्ये आज चालू आहे. रेंज असते ना मोबाईलची, तर ते टावर असतं, त्याला वायर वगैरे काही नसतं, त्या रेंजमुळे येतं. मग आता असं ठरवलंय विज्ञानाने की शेवटी मशीनला मर्यादा आहे, रेंज कुठपर्यंत ठेवायची, कुठपर्यंत जायची. चंद्रापर्यंत समजा आपण एखादी रेंज ठेवली, पण उद्या त्याच्या पुढे माणूस जायचा असेल तर निरोप कसं काय देणार. म्हणून हे प्रयोग चालले टेलिपॅथीचे. माझ्या मनामध्ये त्याच्या मनाचा संपर्क करायचा आणि माझ्या मनातलं वाक्य त्याच्या मनात काढायचं. हा योगिक प्रयोग विज्ञान करतंय आज.
आणि त्या पॅथीचं नाव आहे टेलिपॅथी. काही नाही, बस ध्यानास्थ बसायचं शांतपणे आणि कल्पना करायची, माझ्या मनात आलेलं वाक्य त्याच्या मनात ट्रान्सफर झालं पाहिजे. कुठंतरी एक कनेक्शन असतंच, कारण की प्रभू व्यापक आहेत, अंतःकरण व्यापक आहेत, विचार व्यापक आहेत. मग व्यापकामध्ये व्यवहार व्हायला हरकत नाही. आणि हे घडतंय आता. हे प्रयोग जवळजवळ सिद्ध झालेले आहेत, पण बरेचसे प्रयोग असे ते आपल्यापर्यंत आलेलेच नाहीत. आणि हे पतंजल ऋषींनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. डोळ्या माझी लपे जगाची, तो पापणीमध्ये बसतो योगी. याचा अर्थ जर संतांना वाटलं की याचं कल्याण करावं तर तुमच्या अंतःकरणात जाऊन अंतःकरण नीट करतील. लक्षात आलं का? जर डोळ्यामध्ये योगी लपवू शकतो, एवढी अनिमा सिद्धी त्याच्याकडे असू शकते, तर एखाद्या अंतःकरणाला दुरुस्त करायचं असेल, मेंदूला दुरुस्त करायचं असेल, तर हात ठेवणं म्हणजे काय, या हातातली शक्ती मेंदूमध्ये उतरवणं, याला शक्तिपात असं म्हणतात. हा प्रयोग सिद्ध झालेला आहे. शक्तिपात म्हणजे काही असं वेगळं नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये कितीही करा, स्पर्श कृपा झाल्याशिवाय उद्धारच नाही. येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. स्पर्श कृपा म्हणतात त्याला. आणि वारकरी संप्रदायामध्ये ही कृपा फार महत्वाची मानली गेलेली. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. काय होतं याच्यामध्ये, या हातातली शक्ती स्पर्श केल्यामुळं मेंदूमध्ये उतरते. आणि भक्ती संप्रदायातलं सगळ्यात मोठं रहस्य हे आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण, ज्ञानोबा फार सुंदर सांगतात, जे शब्दातून बोलता येईल कृष्णाला तोपर्यंत बोललेत. पण काही अशी वस्तू आहे शब्दातून देता येत नाही आणि बुद्धीतून देता येत नाही. बोला बुद्धीसी अटक, ज्ञानोबा शब्द पहा कसा. बोला बुद्धीसी अटक, शब्दातून देता येत नाही, बुद्धीतून सांगता येत नाही. ते द्यावयाचे मिश खेवाचे केले. खेव म्हणजे आलिंगन. म्हणजे अशी वस्तू अर्जुनाला द्यायची होती. म्हणजे खरा गीतेचा जो महत्वाचा भाग आहे तो हाच आहे. शब्दातून देता येईल तिथपर्यंत दिलं, पण शक्ती प्रदान केली अर्जुनाला, ते आलिंगन दिल्यानंतर प्रदान केली. बोला बुद्धीसी अटक, ते द्यावयाचे मिश खेवाचे केले. आलिंगन दिलं अर्जुनाला. आता भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर भगवंताच्या अंतःकरणातली शक्ती अर्जुनाच्या हृदयामध्ये गेली. ते तर हृदय एक झाले. ज्ञानोबा सांगतात, ए हृदयीचे ते हृदयी घातले. ए हृदयीचे एवढंच जमत नाही, बाकी सगळे अभ्यास करता येतो. सगळं शब्दातून सांगता येतं. संताजवळ राहून सगळ्या कला आपल्याला प्राप्त करून घेतात, पण संतांची शक्ती संत प्रसन्न झाल्यानंतरच मिळते. ए हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले अपनायसे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी